तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. हातावर असणाऱ्या मुख्य हस्तरेखा कोणत्या व किती आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला करूया सुरुवात. जीवनरेषा, मेंदूची रेषा, हृदयरेषा, सूर्यरेषा, बुधरेषा, भाग्यरेषा. 1. जीवनरेषा. जीवनरेषा ही तळहातावरील सर्वात प्रसिद्ध रेषांपैकी एक आहे. हे तळ हाताच्या काठावरून अंगठ्याच्या वर जाते आणि मनगटाच्या दिशेने खाली वळते. हे सहसा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या लांबीशी संबंधित असते. 2. मेंदूची रेषा. मस्तिष्क रेषा ही जीवनरेषेनंतरची दुसरी महत्त्वाची रेषा आहे. याला बुद्धिमत्तेची रेषाही म्हणता येईल. हस्तरेषेनुसार मस्तिष्क रेषा ही जीवनरेषेच्या वरच्या अंगठ्या आणि तर्जनी यांच्यातील रेषा आहे. जर मस्तिष्क रेखा आणि जीवनरेख एका ठिकाणापासून सुरू होत असेल तर अशी व्यक्ती हुशार आणि ज्ञानी असते. 3. हृदयरेषा. ही रेषा हाताच्या सर्वात लहान बोटाच्या खालून उगम पावते आणि तळ हाताच्या दुसऱ्या बाजूला जाते. ही रेषा बृहस्पती पर्वतावर म्हणजेच अंगठ्याजवळ बोटाच्या खाली संपते. जर ही रेषा योग्य रेषाशी संबंधित असेल तर ती व्यक्ती खूप भाग्यवान मानली जाते. 4. सूर्यरेषा. अनामिकेच्या खालच्या भागात सूर्यरेषा असते. या भागाला सूर्यपर्वत म्हणतात. येथे जर उभी रेषा असेल तर तिला सूर्यरेषा म्हणतात. ही रेषा सूर्यपर्वतापासून तळहाताच्या खालच्या भागात हृदयरेषेकडे जाते. ज्या व्यक्तीचे तळहातावर सूर्यरेषा जीवन रेषेजवळ सुरू होत असेल त्यांच्यासाठी ही रेषा प्रगती आणि कीर्ती वाढवणारी मानली जाते. बुधरेषा. बुधरेषा जिथे जाईल तिथे ती करंगळीला संपते. कोणत्याही तळहातावर ही रेषा असली तरी ती जीवनरेषेपासून खूप दूर असेल, तसेच मणिबंधही अडथळ्यांपासून मुक्त असेल तर त्या व्यक्तीला निश्चितच दीर्घायुष्य लाभते. निष्पाप बुधरेषा असलेली अशुभ चिन्हापासून मुक्त, चांगली पचनशक्ती असते आणि ती निरोगी, मजबूत मूत्रपिंडाची मालक असते. 6. भाग्यरेषा. भाग्यरेषा ही एक सरळ रेषा आहे जी तळहाताच्या पायथ्यापासून तर्जनी किंवा मधल्या बोटाजवळच्या वरपर्यंत जाते. याला शनिरेषा असेही म्हणतात. भाग्यरेषा नाही. ज्या लोकांच्या नशिबाची रेषा नसते त्याचा अर्थ असा नाही की त्यांना नशिबाची किंवा समृद्धीची वाव नाही. काळाबरोबर रेषा बदलत राहतात, ही नियती आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.